मराठीच्या तासिकेला आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो पाठ बघणार आहोत म्हणजे ते स्थूल वाचन, हास्य चित्रातली मुलं. तर या पाठाचं आता आज आपण अध्ययन करणार आहोत. या पाठामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही नॉर्मली तुम्ही जर वर्तमान पत्र किंवा न्यूज़पेपर अगर आप लोगों ने देखा होगा, तो उसमें कहीं पर एक छोटा-सा कार्टून वगैरह दिखाई दिखाई देता है और उसके ऊपर कुछ कमेंट्स वगैरह कुछ ऐसा छोटा-सा नोट्स वगैरह लिखा रहता है। या फिर आपने कॉमिक्स कॉमिक्स की जो किताबें होती है वो आपने देखी होगी। तो आज जो हम लोग लेने वाले हैं पाठ, उसमें उसी के बारे में अध्ययन करने वाले हैं। तो शुरू करते हैं आज के पाठ के लिए बच्चों। आज का जो पाठ है वो है हास्य चित्रातली मुलं. ये एक स्थूल वाचन है. युनिट 2 का ये स्थूल वाचन आहे मराठी विषयाचं. त्याचे लेखक आहे मधुकर धर्मापुरीकर. त्यांचा जन्म 1954 साली झालाय. ते एक खूप चांगले कथालेखक, ललित लेखक आणि व्यंगचित्रांचे संग्राहक तसेच अभ्यासक आहेत. 1976 पासून त्यांनी व्यंगचित्राचा संग्रह करण्यास सुरुवात केली होती. कथालेखनासोबतच व्यंगचित्रांच्या आस्वादाच्या निमित्ताने विपुल लेखन केले आहे. किशोरवयीन मुलांसाठी लिहिलेल्या अनकॉमन मॅन आर के लक्ष्मण या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी आर के नारायण यांचा मालगुडी डेज आणि स्वामी अँड फ्रेंड्स या पुस्तकाचे मराठी अनुवाद केलेले आहे. अप्रभू, रूप, विश्वनाथ हे कथा संग्रह आहेत. रेषा 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 लेखक वसंत सरवटे, हसऱ्या रेषेतून हसवण्याच्या पलीकडले ही पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत. हास्यचित्र, व्यंगचित्र म्हणजे काय, ती कशी वाचायला पाहिजे हे प्रस्तुत पाठातून सांगितले आहे. हास्यचित्रे, व्यंगचित्रे आपल्याला हसवतात, विचार करायला भाग पाडतात. हास्यचित्रे व व्यंगचित्रे मधील भेदाभेद दर्शवत लेखकांनी या चित्रदुनियेची सफर प्रस्तुत पाठातून घडवून आणली आहे. प्रस्तुत लेख वयम 2016 च्या दिवाळी अंकातून घेतला आहे. लेखक मधुकर धर्मापुरीकर जो है वो एक उन्होंने उनको व्यंग चित्र का संग्रह करने का बहुत आदत था. उन्होंने बहुत सारे ऐसे व्यंग चित्र भिन्न भिन्न प्रकार के अलग अलग प्रकार के व्यंग चित्र जमा किए और उनके ऊपर उन्होंने काफी सर्च किया. उन्होंने जो अनकॉमन आर के लक्ष्मण जो है वो भी एक व्यंग चित्रकार है. वो बहुत एक महान व्यंग चित्रकार है अपने भारत के और उन्होंने काफी किया है. मैं उनके बारे में भी आपको बताने वाला हूँ. तो अनकॉमन मैन आर के लक्ष्मण या ये जो किताब लिखा है लेखक ने उसके ऊपर उन्हें महाराष्ट्र शासन का पुरस्कार उन्हें अवार्ड मिला है. प्रस्तुत पाठ में भी हास्य चित्र और व्यंग चित्र ये इसमें क्या अंतर है और ये हम लोगों को कैसे पढ़ना है और इसके ऊपर कैसे हम लोगों को निरीक्षण करना है, इसी के बारे में हम लोगों को इस पाठ में बताया गया है. आपण दररोज कार्टून पाहतो. ती आपल्याला इतक्या सवयीची झालेली आहेत की कार्टूनच्या ऐवजी त्याला कुणी व्यंगचित्र किंवा हास्यचित्र म्हटलं की आपण थबकतो. शिवाय आपण सहसा जी पाहत असतो ती असतात स्ट्रिप कार्टून्स म्हणजेच चित्रमालिका. चिंटू हे त्याचे सर्वात महत्वाचे असे उदाहरण. अशा चित्राच्या पहिल्या भागात कुणीतरी कुणाला तरी सांगत असतं, बोलत असतं. मग त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या भागात त्या सांगण्या बोलण्यातून उलगडणारी गंमत असते. कधी आपल्याला एकाच भागाचं कार्टून पाहायला मिळतं, ते पाहून खुदकन हसू येतं आपल्याला. असं चित्र हे हास्यचित्र असतं. पण हास्यचित्र म्हणजे काय असं विचारलं तर आपल्याला काय सांगता येईल. अभी हम लोग डेली कार्टून्स देखते हैं. बरं टीव्ही जर ऑन केली तर आपल्यासाठी तर भरपूर कार्टून्सचे चॅनल्स वगैरे आहेत.
ते आपण बघतो आणि त्याला आपण स्ट्रिप्स कार्टून असे म्हणतो. जर तुम्ही मराठी वर्तमानपत्र बघितलं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला चिंटू हे जे खाली बघा एक तुम्हाला एक चित्र दिसत है, आपको एक चित्र नजर आ रहा है, तो वो है चिंटू का. तो ये चिंटू एक उसका सबसे अच्छा उदाहरण है. हास्य चित्र मतलब क्या होता है कि आपको ये एक चित्र दिखाया जाता है और वो देख के आपको झट से हंसी आ जाती है. उसे ही हम लोग हास्य चित्र, नॉर्मल लँग्वेज में हम लोग उसे ही हास्य चित्र बोल देते हैं. त्यालाच आपण हास्य चित्र म्हणतो, ज्याला आपण बघून एकदम हसायला येते. हे बघा, हे त्याची काही उदाहरणे आहेत तुमच्या समोर. हे एका प्रकारचे हास्यचित्र आहेत. अगर हम लोग पूछेंगे कि और हास्य चित्र और व्यंग्य चित्र में क्या अंतर है, तो कोई कहे, कुणी सांगेल वेडं वाकडं चित्र काढलं की ते झालं कार्टून, कुणी म्हणेल त्यात एक जोक असतो आणि कुणी सांगेल त्यात एक माणूस असतो, तो दुसऱ्याला बोलतो, ते वाचलं की आपल्याला हसू येतं, वगैरे वगैरे. हे सगळं सांगणं, बोलणं बाजूला ठेवून आपल्याला हास्य चित्राची व्याख्या करायची झाल्यास अशी करता येईल. सफाईदार रेषेंनी काढलेलं गमतीदार चित्र म्हणजेच हास्यचित्र. हास्यचित्राचे वैशिष्ट्य काय, तर ते पाहिलं की आपल्याला हसू येतं. व्यंगचित्र म्हणजे हास्यचित्राचा पुढचा टप्पा. व्यंगचित्र सुद्धा आपल्याला हसवतं, पण केवळ हसवणं एवढाच त्याचा हेतू नसतो. व्यंगचित्र आपल्याला आप व्यंगचित्र पाहिल्यावर आपल्याला हसूही येतं आणि ते आपल्याला त्याशिवाय काहीतरी सांगू पाहत असतं. आपण जर त्या चित्रापाशी थोडं थांबून राहिलो तर त्यात काही गमतीदार विचार मांडलेला असतो. व्यंगचित्र व हास्यचित्र यात फरक जर सांगायचा आला तर व्यंगचित्रात केवळ हसवणे हा हा हेतू नसतो, तर व्यंगचित्रातून काहीतरी गमतीदार विचार मांडलेला असतो. जसं आता इथे लेखक म्हणत आहेत की सफाईदार रेषांनी काढलेलं गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र. हास्यचित्राची इथे एक व्याख्या जर लेखकांनी खूप चांगली सांगितलेली आहे की खूप सफाईदार रेषांनी जर आपण एक गमती चित्र काढलं तर त्यालाच हास्यचित्र म्हणतो. पण व्यंगचित्राच्या बाबतीत तसं नाही. व्यंगचित्र व हास्यचित्र यात फरक आहे. व्यंगचित्रात केवळ हसवणे हा हेतू नसतो, तर व्यंगचित्रातून काहीतरी गमतीदार विचार मांडलेला असतो. सफाईदार रेखाओं को मिला के अगर हम लोग कोई चुटकुले जैसा एक छोटा सा ड्राइंग बना दे या पिक्चर बना दे, उसे ही हास्य चित्र हम लोग कहते हैं. लेकिन व्यंग्य चित्र क्या होता है बच्चों, वो उसका आगे का स्टेप होता है. क्योंकि व्यंग्य चित्र से है ना, सिर्फ हंसाना एक उसका उद्देश्य नहीं होता है. सिर्फ हंसाना उसका उद्देश्य न होकर, बल्कि उसमें से एक विचार, एक थॉट, एक कुछ तो भी एक मैसेज हम लोगों को दिया जाता है, उसे व्यंग्य चित्र कहते हैं. और हास्य चित्र क्या होता है कि एक नॉर्मल सा एक चित्र जिसको देख के हम लोगों को हंसी आ जाए. मुलांनी हास्यचित्र काढणं ही मुलांची हास्यचित्र काढणं ही सर्वात अवघड गोष्ट आहे. मुलांनी म्हणजे केवळ मुलांसाठीच नाही, तर हास्यचित्रात जी मुलं असतात ती मुलं काढणं फार अवघड असतं का. तुम्ही काढून पहा, तेव्हा लक्षात येईल. कारण लहान मुलांचं चित्र आकारानं लहान काढलं तर ते थोडंच लहान मुलाचं वाटणार. एखादा उंच माणूस काढला तर तो त्या उंच माणसाचा मुलगा वाटणार का? छे. मग दाढी मिशा नसल्या की होईल का चित्रातलं पोरगं नाही बुवा? तसंही होणार नाही. त्याला शर्ट चड्डी घातली की होईल का ते पोरगं? चित्र काढायचा प्रयत्न केला की आपल्या या अडचणी लक्षात येतात. मोठ्या माणसाकडे आणि मुलांकडे आपण बारकाईनं पाहिलंच नाही, हेही आपल्या स्पष्टपणे लक्षात येईल. आणि इथेच व्यंगचित्रकारांचं कौशल्य लक्षात येतं. मुलांसाठी विनोद करणं एक वेळ सोपं, पण व्यंगचित्रातलं मुलं हे मुलासारखं दिसणं सर्वात कठीण. विद्यार्थी मित्रांनो, मुलांची हास्यचित्र काढणे ही सगळ्यात कठीण गोष्ट आहे. त्यात व्यंगचित्रकाराचे कौशल्य पणाला लागत असते. मुलासाठी विनोद करणं तर खूपच सोपी आहे, पण व्यंगचित्रातलं मूल हे लहान मुलासारखंच दिसणं हे तेवढंच कठीण गोष्ट आहे.
मतलब क्या है कि हम लोग अगर किसी बच्चों को चुटकुला अगर ऐसा कुछ बताना है या फिर दिखाना है हमने कुछ ड्राइंग करके, तो वो बहुत चुटकुला बच्चों के बारे में अगर करना है तो वो बहुत ईज़ी है, वो बहुत आसान है। लेकिन अगर उस चित्र में उस बच्चे को बच्चे जैसा ही अगर आपको दिखाना है, त्या लहान मुलाला लहान मुलासारखंच दाखवायचं असेल, हे तेवढंच गोष्ट आहे तेवढीच कठीण गोष्ट आहे. वो उतना ही कठिन होता है, क्योंकि अगर बच्चे को दाढ़ी मीशी अगर ना बना दो, उस अगर आप ड्राइंग कर रहे हो और एक छोटे बच्चे का चित्र निकालना है आपको, अगर उसमें आप बच्चों को अगर दाढ़ी या दाढ़ी-वाढ़ी अगर आप नहीं निकाल रहे हो, तो इसका मतलब वो बच्चा दिखेगा क्या? ऐसा नहीं होता है। अगर आपने उसको शर्ट और चड्डी ऐसा पहना दिया, तो वो छोटा बच्चा दिखेगा क्या? अगर आपने छोटा ड्राइंग निकाला और एक बड़ा बच्चे का ड्राइंग निकाला, तो वो बड़ा आदमी हो गया और वो छोटा बच्चे का ड्राइंग वो छोटा हो गया, ऐसा नहीं होता है। तो जब ये चित्र निकाला जाता है हास्य चित्र, तो उसमें उस बच्चे का हाव-भाव दिखना चाहिए। ये हम लोग आसानी से देख लेते हैं, लेकिन उसको बच्चे का चित्र बनाने में उस कलाकार को उतनी ही कठिनाई होती है। अभी हम लोग कुछ ऐसे व्यंग्य चित्रकार के बारे में पढ़ने वाले हैं। कुछ ऐसे व्यंग्य चित्रकार के बारे में अभी मैं बताने वाला हूँ, जिन्होंने कितने बहुत खूबसूरती के साथ अपना चित्र किया है। आपण इथे वेगवेगळ्या व्यंगचित्रकारांनी आपल्या व्यंगचित्रात, हास्यचित्रात लहान मुलं कशी काढली आणि त्याच्या बोलण्यातून, वागण्यातून त्याचं लहानपण कसं उमटलं आहे ते पाहूया. हास्यचित्र म्हटलं की आधी आठवण येते ती द. फडणीसची. या ज्येष्ठ व्यंगचित्रकाराच्या चित्रांची. शाळेतल्या 4थी-5वीच्या गणिताच्या पुस्तकात फडणीसांची हास्यचित्र होती. ती पाहताना गणिताचा बाहू कमी झाला होता मुलांचा. त्याचं हे हास्यचित्र पहा. जाड रेषांनी खरं म्हणजे मोठी माणसं काढता येतात असा आपला समज. मात्र या चित्रात फ्रॉक घातलेली ही मुलगी लहान बाळाला दूध पाजावे तशी या लहानग्या रोपट्याला पाणी घालते आहे. तेही किती काळजीने, दुधाच्या बाटलीने. आता बघा इथे आता बघा इथे फडणीस या ज्येष्ठ व्यंगचित्रकारांनी काढलेले हे हास्यचित्र आहे. या चित्रात एक फ्रॉक घातलेली लहान मुलगी आहे. ती लहान बाळाला दूध पाजावे तशी या रोपट्याला दुधाच्या बाटलीतून पाणी घालते. म्हणजेच बघा इथे किती सुंदरतेने एक उसका अगर आप देखोगे कि वो एक मोटे उसका जो बॉर्डर है वो एक मोटे बॉर्डर का वो चित्र बनाया गया है. खूप जाड जाड रेषांनी ते काढलं गेलेलं आहे आणि खूप सुंदर पद्धतीने. फडणीस अगर आप पुराने कोई किताबें लोगे, 4थी-5वीं के गणित के अगर किताबें आप लोगे, तो आपको बहुत पुराने, तो उसमें आपको ऐसे बहुत सारे चित्र दिखेंगे उनके। उन्होंने वो देखकर बच्चों को बहुत अच्छा लगता था पढ़ने के लिए, जिसकी वजह से उनका जो गणित में कोई डर था तो वो भी कम हो गया था। अच्छे-अच्छे चित्र बनाकर वो किताबें बनाई गई थी तभी। तो उनको वो इस तरीके से जितना देखिए इस बच्ची को कितने ये जो बालक है, ये जो बच्ची दिख रही है आपको, कितने खूबसूरती के साथ उन्होंने बनाया है। उनकी कुछ चित्र मैं आपको यहाँ पर दिखा रहा हूँ। ये देखिए, ये है फडणीस, इन्होंने बनाए हुए कुछ चित्र और ये गणित की किताबों में ऐसे कुछ उनके चित्र थे 4थी और कक्षा 5वीं की किताबों में। अब उसके बाद आता है श्याम जोशी। श्याम जोशी ये जो व्यंगचित्रकार आहे, ये मराठीतले मागच्या पिढीचे महत्त्वाचे हास्यचित्रकार. त्यांनी रेषा ही फडणीसांच्या रेषेपेक्षा अगदी उलट, नाजूक आणि लवचिक अशी त्यांच्या या हास्यचित्रात पहा. अभी इसके पहले जो हम लोगों ने देखा था, द. फडणीस, अभी अगर आप इनके चित्रों का निरीक्षण करोगे, अभी इस बच्ची का चित्र देखिए, जो जाड रेषांनी हे काढला गेलेला आहे. मोटी रेखा से इनका चित्र बनाया गया है. अब इसी के विरुद्ध में श्याम जोशी ये थे. अगर आप इनके चित्रों का अगर निरीक्षण करोगे ना, तो देखो कितने पतली 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 रेखाओं से
पतली पतली रेखाओं से ये चित्र बनाया गया है। दोनों बहुत ऑपोजिट थे। अगर शीदा फडनीस जो थे वो मोटी रेखाओं से चित्र बनाते थे, वो भी बच्चों के, और जो श्याम जोशी है वो पतली रेखाओं से बनाते थे। अब ये दो चित्र आपके सामने दिखाई दे रहे हैं, इसका बारीकी से निरीक्षण कीजिए। अगदी रांगणारं मूल काढलं आहे, त्याची हालचाल जाणवते नाही का? शिवाय देवाला फुल देणारा हा मुलगा त्या रांगणाऱ्या बाळापेक्षा मोठा. हास्यचित्र आणि चित्रात हाच फरक असतो. चित्रात हुबेहूब काढायचा प्रयत्न असतो, तर हास्यचित्रात विनोदी माणूस एखाद्या वागण्याच्या, बोलण्याच्या जशी हुबेहूब नक्कल करतो, तशी ही चित्राची गमतीदार हुबेहूब नक्कल असते. आता पहिल्या चित्रात एक रांगणारे मूल दाखवले गेले आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये बॅडमिंटन जे शटल असते ते देवाला चढवताना दाखवलं गेलं आहे. दोन्ही बालकांच्या दोन्ही बालकांचं चित्र जर आपण बघितलं तर आपल्याला पूर्ण स्पष्टपणे जाणवते की एक लहान बाळ आहे जे रांगळत आहे आणि दुसरं एक लहान बाळ दाखवलेलं आहे जो आपला जो सेटल आहे ते देवाला अर्पण करत आहे, त्याला फूल नाही मिळालेला. तर म्हणजे हे दोन्ही चित्र आपण बघितले तर आपल्याला एकदम असे हुबेहूब ते क्रिया करताना दिसत आहे. हाच फरक असतो एक साधं चित्र काढण्यामध्ये आणि एक हास्य चित्र काढण्यामध्ये. बच्चों ये दोनों चित्रों का आप निरीक्षण कीजिए, तो एक बच्चा घुटने के बल चलते हुए नजर आ रहा है और दूसरा बच्चा जो है अपनी जो सेटल है वो बैडमिंटन बैडमिंटन का जो सेटल है वो भगवान को अर्पित करते हुए नजर आ रहा है। तो ये देखते ही हम लोगों को है ना पता चल रहा है कि वो क्या क्रिया कर रहे हैं करके। तो यही फर्क होता है एक नॉर्मल सादा सादा चित्र, सादा पेंटिंग या ड्राइंग निकालने में और एक हास्य चित्र निकालने में, एक चित्र निकालने में और एक हास्य चित्र निकालने में यही फर्क होता है। श्याम जोशी इनके कुछ पिक्चर्स यहाँ पे मैं आपको दिखा रहा हूँ, देखिए पतली रेखाओं के साथ उन्होंने किस तरीके से चित्र निकाले हैं। अब उसके बाद आता है व्यंग्य चित्रकार डेव्हिड लॅगडन। डेव्हिड लॅगडन या अमेरिकन व्यंगचित्रकाराची ही चित्र पहा. पहिल्या चित्रात चतुर मुलगा पैशाचा गल्ला फोडतो आहे. हा त्याचा पराक्रम आपल्याला दिसतो आणि मग त्याच्या चेहऱ्यावरचे ते हावभाव आपल्याला जाणवतात आणि खरे वाटतात. तर दुसरं चित्र भोकाड पसरणाऱ्या मुलाचं, त्याला व्यंगचित्र म्हणता येईल का बरं? चित्र पाहताना आपलं लक्ष आधीच जातं ते काळ्या रंगाकडे, मुलाच्या मोठ्याने रडण्याकडे. आपल्याला वाटून जातं की लहान मुलं उगीचच रडत असतात. असंच का रडतो आहे? बाकी काही नाही, पण चित्राकडे लक्षपूर्वक पाहिल्यावर आपल्याला दिसतो की सेफ्टी पिन आणि विचार येतो, अरे ही पिन त्याला टोचत असणार आणि म्हणून त्याने भोकाड पसरले असणार. तसेच असावे, कारण मुलाच्या रडण्याला काही कारण असतं. इथे त्याचे हातपाय कसे काढले आहेत पहा. अभी डेविड लैंगडन जो है ये अमेरिका के व्यंग्य चित्रकार है। उनका यहाँ पर कुछ उदाहरण दिया गया है। आप ये दोनों चित्र का निरीक्षण करिए। दोनों चित्र का आप निरीक्षण कीजिए, आपको पता चलेगा। अभी पहले चित्र में आपको एक चतुर बच्चा जो है वो एक गुल्लक फोड़ते हुए नजर आ रहा है। बड़ी चतुराई से वो गुल्लक फोड़ते नजर आ रहा है और उसके चेहरे पे वो हाव-भाव भी दिख रहे हैं। और आप दूसरा चित्र देखोगे तो आपको एक छोटा सा बच्चा बहुत जोरों से ऐसा, जैसे ही वो चित्र देखोगे तो आपको एक छोटा सा बच्चा बहुत जोर-जोर से रो रहा है। तो हम लोग ऐसे ही उसको देख के ऐसा लग रहा है कि बच्चा है, बच्चा किसी भी कारणवश रोते रहता है। लेकिन अगर उस चित्र को आप ध्यान से देखोगे तो आपको दिखाई देगा कि उसको एक सेफ्टी पिन जो है वो चुभ रही होगी, जिसकी वजह से वो रो रहा होगा। तो मतलब ये एक चित्र से हम लोगों को कितना कुछ पता चल रहा है, उसके हाव भाव, उसको क्या हुआ होगा, इतने सारे हमारे दिमाग में विचार आ जाते हैं। मतलब आप सोचिए ये जो डेविड लैक्टन थे,
इन्होंने ये जो व्यंग्य चित्रकार जो होते हैं, वो कितने खूबसूरती से अपना चित्र बनाते हैं, कि उस चित्र से कितना सारा मैसेज हम लोगों को दे जाते हैं। उसके बच्चे के हाव-भाव और वो क्यों रो रहा होगा, फिर क्या हुआ होगा, कि ये सारे हमारे दिमाग में सवाल भी घूमने लगते हैं। ये डेविड लेक्डर, इनके कुछ चित्र यहाँ पर व्यंग्य चित्र मैं आपको यहाँ पे दिखा रहा हूँ। देखिए ज़रा निरीक्षण कीजिए बारीकी से इसका। लहान लहान मुलं लहान कशी दिसतात चित्रात, त्याचं नेमकं काय रहस्य आहे, हे पाहायचं असेल, तर ज्या व्यंगचित्रात हास्यचित्रात मोठा माणूस आणि छोटा मुलगा असे दोन्ही आहेत, तशी चित्र पाहावी. हे आहेत जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण. त्यांचं व्यंगचित्र खेळात मुलांचे केस कापणारे असायचे. मुलाला जमिनीवर बसवून त्याचे केस कापले जायचे. इथे पहा, तो माणूस कसा बसला आहे. त्याचा आकार, त्याच्या चेहऱ्यावरचे ते उत्साहाचे भाव आणि केस कापून घेणारा, कंटाळलेल्या, वैतागलेला मुलगा. तेच हात-पाय, तेच नाक-डोळे, पण फरक कुठे? कुठे आहे? ज्यामुळे हा मोठा माणूस वाटतो आणि हे लहान मूल वाटतं. आकाराने लहान मोठे पण आहेतच, पण त्याशिवाय अधिक काय आहे? अभी आपके सामने एक चित्र दिखाया है मैंने, उसका बारीकी से निरीक्षण कीजिए. उस चित्र में, त्या चित्रामध्ये एक मोठा माणूस आहे आणि एक छोटा माणूस है. पहले गांव में ऐसे ही नीचे बच्चों को बिठाकर एक नाई आता था और वो बच्चों के बाल काटता था. अब अगर इसका हम लोग बारीकी से निरीक्षण करेंगे, तो हम लोगों को मतलब कि निरीक्षण करेंगे तो बड़ा बड़ा इंसान बड़ा लग रहा है और छोटा वाला छोटा लग रहा है. तो कैसे दिख रहा होगा? ये जो है आर के लक्ष्मण, ये इनकी यही खासियत थी. हमारे भारत के नहीं, मतलब बहुत उनका नाम बहुत है, पूरे दुनिया में मशहूर है उनका व्यंग्य चित्रकार आर के लक्ष्मण करके. बहुत सारे उनके चित्र, बहुत सारी ये बाहर भी बहुत मशहूर हुए हैं. तो इस चित्र में अगर आप देखोगे तो उन्होंने कितने खूबसूरती से ये चित्र बनाया है. जो छोटा बच्चा है वो कैसे बैठा है, उसके हाव-भाव देखिए. उसके बाद जो बड़ा इंसान जो बनाया है, तो आप उसके हाव-भाव देखिए. वो किस तरीके से उस बच्चे को ज़बरदस्ती ऐसा लग रहा है कि बिठाया हुआ है, उसके बाल काट रहा है और वो बच्चा बहुत परेशान हो गया है. उसको पसंद नहीं आया उसका बाल काटना इस तरीके से. तो ये जो है, उसके हाव-भाव और किस तरीके से दिखाया गया है, उसके उसके आसपास का वो सामान और वो जो आदमी बैठा है, वो जो बालक बैठा है, तो इसका थोड़ा-सा आप ध्यान से निरीक्षण कीजिए. आपको पता चलेगा कि छोटा बच्चा किस तरीके से वो बच्चा लग रहा है और बड़ा है. यही तो कला होती है इन लोगों में, व्यंग्य चित्रकार या हास्य चित्रकारों में, कि बच्चे को बच्चा दिखाना उनके लिए सबसे बड़ा चैलेंज होता है. आर के लक्ष्मण के आपको कुछ मैं व्यंग्य चित्र दिखाता हूँ. ये देखिए, ये है आर के लक्ष्मण, इनके कुछ व्यंग्य चित्र. इनके बहुत सारे व्यंग्य चित्र की यही खासियत है कि एक कॉमन मैन जो होता है, एक साधारण आदमी जो होता है, वो उनके चित्र की खासियत है. जो एक चेक्स के कोट पहना है, धोती पहना है, उसके हाथ में एक लकड़ी है. तो आप ये देखोगे थोड़ा सा निरीक्षण आप अगर करोगे ना, तो आपको ये पता चल जाएगा इसके. और अगर आपको और भी अगर इनके बारे में कुछ जानना है, तो नेट वगैरह से आपको पता भी चल जाएगा कि इनके चित्र कैसे होते हैं करके, क्या खासियत थी इनके चित्रों की. आता बघा, ही चिंटूची चित्रमालिका पहा.
इथेही हा फरक आपल्याला दिसतो. शिवाय पहिल्या चित्रात त्या चिंटूचा प्रश्न त्याच्या बाबाप्रमाणे आपल्यालाही स्पष्ट कळत नाही. मात्र तिसऱ्या चित्रात त्याचा अर्थ समजतो. या अर्थानं हे उत्तम असं व्यंगचित्र आहे, नहीं का? तो अगर आप इस चित्र को ध्यान से देखोगे तो पहिल्या चित्रामध्ये बघा, पप्पा नदीचं पाणी कुठं जातं हो? चिंटू अपने पापा को पूछता है कि नदी का पानी कहाँ जाता है? तो पापा कहते हैं ही नदी मोठ्या नदीला मिळते. मोठी नदी समुद्राला मिळते. ये नदी जाके बड़े नदी को मिलती है और बड़ी नदी समुद्र का सागर से मिल जाती है. तो पापा पूछते का रे? क्यों पूछ रहा है ऐसा? तो चिंटू कहता है की तुमच्या स्कूटरची किल्ली नदीत पडली म्हणून विचारतोय. आपके स्कूटर की आपके स्कूटर की चाबी जो है वो मेरे से मुझसे वो नदी में गिर गई है, इसलिए मैं आपको पूछ रहा था करके। तो फिर अभी अगर आप ये तीनों चित्रों का, ये जो 3 चित्र यहाँ पर दिए गए हैं, उसका निरीक्षण करोगे तो आपको इस यहाँ पे वो फ़र्क, यहाँ पे जो आपको है वो अंतर दिखाई देगा, कि छोटा बच्चा कैसे दिख रहा है, फिर बड़ा इंसान कैसे दिख रहा है। फिर दोनों के हाव-भाव देखिए, किस तरीके से वो पूछ रहा है, फिर वो किस तरीके से बता रहे हैं। और यहाँ पर जो है पहले चित्र में एक क्वेश्चन पूछा गया है, फिर उसका तीसरे चित्र में जाके उसका स्पष्टीकरण दिया गया है। तब जाके हम लोगों को उसका अर्थ समझ में आता है। अगर सिर्फ पहले पहले इसमें सिर्फ क्वेश्चन दिया गया है कि नदी का पानी कहाँ जाता है, तो पापा उसका आंसर देते हैं। दूसरे चित्र में पूछते हैं कि क्यों पूछ रहा है। फिर तीसरे चित्र में हम लोगों को उसका आंसर समझ में आता है कि वो किस कारणवश पूछ रहा था कि नदी का पानी कहाँ जाता है करके। तो देखिए किस तरीके से ये तीनों चित्र में दिया गया है। ये सकाळ न्यूज़पेपर जो आता था मराठी का, उसमें चिंटू का ऐसे बहुत सारे ऐसे चुटकुले आते थे। ऐसे चित्र दिए गए थे, उसके ऊपर थोड़े जोक्स वगैरह होते थे। कभी-कभी एक ही इसमें पूरा जोक हो जाता था, तो कभी-कभी उसका कनेक्शन दूसरे चित्र से, तीसरे चित्र से या उसके अगले भाग से भी जोड़ा जाता था। इस तरीके के तभी बहुत सारे ऐसे चुटकुले वहाँ पर उस पेपर में आते थे। थोड़ा इसका निरीक्षण कीजिए बच्चों। आता आणखी एक गंमत पाहू. हंगेरियन व्यंगचित्रकार रेबर यांचे हे व्यंगचित्र. चित्र पाहताच आपल्याला वाटते की दोन वेगवेगळी चित्रे आहेत. एक लहान मुलगा आणि एक मोठा माणूस. पण भिंतीवर लावलेले तेच चित्र आणि दोघांच्या केसांची ठेवण पाहिल्यावर लक्षात येते की हा लहानपणी मोठे व्हायोलिन वाजवतो आहे आणि आता मोठा झाल्यावर लहान व्हायोलिन वाजवतो आहे. लहान मुलांना मोठ्या वस्तूंचं आकर्षण असतं आणि वाढत्या वयानुसार आपण जपलेला छंद अधिक खोल, सूक्ष्म असा होत जातो. बाह्य आकाराचं आकर्षण कमी होत असतं, असं या व्यंगचित्रकाराला सांगायचं आहे. अभी देखो, अगर इस चित्र का हम लोग निरीक्षण करेंगे, अगर इसके ऊपर हम लोग विचार करेंगे तो हमारे दिमाग में बहुत सारे विचार निर्माण हो जाते हैं। बहुत कुछ आता है हमारे कि ये हो सकता है ये दोनों बच्चे अलग हो, दोनों अलग-अलग चित्र हो। लेकिन अगर और हम लोग थोड़ा हम लोग और ध्यानपूर्वक उसका निरीक्षण करेंगे, आणखी बारकाईने आपण त्याचं निरीक्षण केलं, तर उनकी जो हेयर स्टाइल है, वो ऑलमोस्ट सेम है। तो इससे हम लोगों को यह पता चलता है कि ये दोनों चित्र जो है, वो दोनों चित्र एक ही व्यक्ति के हैं। वही बच्चा जब छोटा था तो बड़ा वायलिन बजाता था और जब वो बड़ा हो गया तो छोटा वायलिन बजाने लग गया है। तो इसका मतलब ही यही है कि बच्चों को क्या है, बड़े-बड़े वस्तुओं का आकर्षण होता है, बड़े चीज़ों का आकर्षण होता है। और जैसे-जैसे वो बड़े होते हैं, तो उनकी जो हॉबी है, वो बहुत बढ़ जाती है। जो भी जिस चीज़ के बारे में उनको आकर्षण होता है, वो बहुत ज़्यादा बढ़ जाता है। तो अभी अगर ये चित्र देखेंगे, तो ये एक एक सिंपल सा चित्र है, लेकिन उसको बनाने के बाद उस व्यंग्य चित्रकार ने देखिए कितने सारे विचार हमारे मस्तिष्क में, हमारे दिमाग में डाल दिए। थोड़ा इसका निरीक्षण कीजिए, आपको पता चल जाएगा कितने सारे विचार हमारे दिमाग में इसको देखते ही आ रहे हैं। एक ही बच्चा है जो
छोटा था तो बड़ी वायलिन बजाता था, और अब बड़ा हो गया तो वो छोटी वायलिन बजा रहा है। और इसमें पता चल रहा है कि ये उसकी हॉबी है करके, जो बचपन से बड़ा होने तक वो बजाते आ रहा है वो। आता हे हास्य चित्र. चित्रकलेवर हुकूमत मिळवली की हास्यचित्रात काय जादू करता येते, त्याचं उदाहरण. ब्रिटिश ब्रिटिश व्यंगचित्रकार नॉर्मन थेलवेल यांचं मुलाची कॅप, त्याचा शर्ट आणि सॉक्स, बूट घालून लक्षात येतं की हा स्काउटचा मुलगा आहे. त्याच्याकडे सर्वच उपयोगी वस्तू अगदी तयार असतात. इथे त्याचा बुटात अगदी मध्यभागी काहीतरी घुसून बसला आहे. अन ते काढण्याच्या नादात असलेला हा मुलगा पहा ना, कसा वेडावाकडा झालेला आहे. शिवाय त्याचा चेहरा आपल्याला अगदी गुंतवून टाकणारं हे हास्यचित्र. अभी आपके सामने एक हास्य चित्र नजर आ रहा है, उसका बारीकी से निरीक्षण कीजिए. तो वो क्या कर रहा है, वो किस तरीके से बैठा है, उसको सोच के आपके दिमाग में क्या क्या विचार आ रहे हैं. ये चित्र जो है नॉर्मन थेलवेल इन्होंने बनाया है. उसका कैप, उसने जो पहनी है कैप, उसका शर्ट, सॉक्स और बूट, ये सब पहन के ऐसा लग रहा है कि ये स्काउट का बच्चा है करके, स्काउट का स्टूडेंट है करके, ऐसा वो लग रहा है. उसके हाथ में उस वो अपना एक कुछ हथियार लेकर अपने जूतों से कुछ तो निकालने की कोशिश कर रहा है, क्योंकि उसके जूते में कुछ तो घुस गया, उसको निकालने की वो कोशिश कर रहा है. और वो निकालने की इसमें वो बहुत आड़ा टेढ़ा होकर वो निकालने की कोशिश कर रहा है. तो ये जो चित्र है देखिए किस तरीके से बनाया गया है. यही खासियत होती है हास्य चित्र निकालने में और व्यंग्य चित्र निकालने में. जब सादे चित्र निकालते हैं तो वो सिर्फ चित्र बन जाते हैं, लेकिन उससे कुछ मैसेज और कुछ विचार हमारे दिमाग में आते जाते हैं, तो उसे ही हम लोग व्यंग्य चित्र या फिर हास्य चित्र कहते हैं. तो देखिए ये कितनी खूबसूरती के साथ ये बनाया गया है, और इससे कितने सारे विचार हम लोगों को दिमाग में आ रहे हैं. नॉर्मन थेलवेल यांची काही व्यंग्यचित्रे पहा. इनके कुछ व्यंग्यचित्र देखिए यहाँ पर दिए गए हैं. कितने किस तरीके से बनाए गए हैं उन्होंने, किस तरीके से बनाए देखिए जरा. थोड़े ऐसे लग रहे कार्टून, फिर कुछ कुछ चित्र में ऐसे कुछ मैसेज दे रहे हैं. एक एक चित्र देखिए कितने अच्छे से बना है, उसका बारकाई से थोड़ा निरीक्षण कीजिए. तो आज हम लोगों ने बहुत सारे व्यंग्य चित्रकार, हास्य चित्रकार इनके चित्र देखे. तर बघा, आता आपल्या लक्षात आलं असेल की लहान मुलांचं चित्र काढताना त्या चित्राचा किंवा त्या मुलाचा लहान आकारच महत्वाचा नसतो, तर शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार त्या प्रमाणात लहान असणं गरजेचं असतं. म्हणजे हातापायाची बोटं, ती लहान काढली की आपोआप नखं लहान होतात. नाकाचा, ओठांचा आकार काढल्यावर कळतं की लहान मुलांच्या भुवया तशाच लहान किंवा एका रेषेच्या असतात, आणि लहान मुलांच्या दाढी मिशा नसतात. हे तुम्हाला सांगायची गरज नाही. यापुढे व्यंगचित्र, हास्यचित्र पाहताना आणि काढताना अशी बारीक सारीक गोष्टीची नोंद तुम्ही घेऊ शकाल. तो अभी हम लोगों ने जितने चित्र देखे और जितने व्यंग्य चित्रकार या हास्य चित्रकारों के चित्र हम लोगों ने देखे, तो उससे हम लोगों को एक बात समझ में आ गई है कि छोटे बच्चों के चित्र निकालना आसान नहीं होता है.
सिर्फ छोटा चित्र निकालने से वो बच्चा बन जाएगा और बड़ा थोड़ा सा उससे बड़ा अगर चित्र निकाल दोगे तो वो बड़ा व्यक्ति बन जाएगा, इस तरीके से नहीं होता है। हम लोगों को उसमें सब कुछ दिखाना पड़ता है, एक चित्रकार को उसमें दिखाना पड़ता है। उसके हाथ पैरों के हाथ पैर छोटे छोटे निकालने पड़ते हैं, उसका मुंह छोटा निकालना पड़ता है, नाक का ओठांचा आकार जो होठ का आकार जो होता है वो छोटा निकालना पड़ता है। तो ये सब दिखाने के साथ साथ उसको देखते ही हम लोगों को पता चल जाना चाहिए की एक छोटे बच्चे का चित्र है। तो तर आपल्याला अशा बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतात. लहान मुलाचा केवळ लहान आकार महत्वाचा नसतो, तर त्याच्या शरीराच्या प्रत्येक अवयवाचा जो आकार आहे तो लहान असणं आवश्यक असते. हातापायांची हातापायांचे जे नख बोटे जे पण असणार त्याचा पण आकार लहान असणं गरजेचं असते. लहान मुलांना दाढी मिशा नसतात तर मग तो प्रश्न येतच नाही. व्यंगचित्र काढताना अशा ह्या सगळ्या बारीक गोष्टींची आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते. आणि तुम्ही सुद्धा जेव्हा चित्र काढायला जर घेणार आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर एक लहान बाळ दाखवायचं असेल तर तुम्ही प्रयत्न करून बघा की लहान बाळ काढताना कशा प्रकारे काढू शकतो म्हणून आपण. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हा धडा पाहिला, हास्यचित्रातली मुले. याच्यामध्ये आपण काही कार्टून पाहिलेत, काही हास्यचित्र, काही व्यंगचित्र असे पाहिलेत. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये हास्यचित्र आणि व्यंगचित्र म्हणजे काय असते त्याची माहिती आपण मिळवली की सफाईदार रेषेने काढलेलं गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र आणि व्यंगचित्र हा त्याचा पुढचा टप्पा असतो. तर अशा प्रकारे आपण हे बघितलं. त्यानंतर काही व्यंगचित्रकार आणि हास्यचित्रकारांची चित्रे बघितली, जसं शी. द. फडणवीसांचं हे चित्र बघितलं. त्याच्यानंतर श्याम जोशींचे हे चित्र हे व्यंगचित्र पाहिलेत आपण. त्यानंतर डेव्हिड लॅग्डन यांचे व्यंगचित्र पाहिलेत. हे त्यांचे काही व्यंगचित्रांची उदाहरणे होती. त्यानंतर आपल्या भारतातले आर के लक्ष्मण यांचे व्यंगचित्र पाहिले, हे पूर्ण जगामध्ये खूप प्रसिद्ध झालेले आहेत. सकाळ वर्तमानपत्रातली ही चिंटूची एक चित्रमालिका पाहिली. त्यानंतर हे रेबर व्यंगचित्रकार रेबर यांचे हे चित्र पाहिलेत. आणि हे नॉर्मन थेलवेल यांचे सुद्धा हे काही चित्र आपण व्यंगचित्र इथे पाहिले. तर अशा प्रकारे आज आपण व्यंगचित्रकारांचे म्हणजे हास्यचित्र जी मुलं असतात ते काढताना काय अडचण येते, किती कठीण असते याचं आपण निरीक्षण आज केलं आहे. हॅलो सर. विद्यार्थी मित्रांनो, जर याविषयी तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता, जे पण तुमचे प्रश्न वगैरे असतील ते. किसी को कुछ पूछना है बच्चों तो पूछ सकते हैं आप. हाँ, आंचल शर्मा. सर मतलब आवाज. हाँ बेटा, क्या बोल रहे हो, एक बार फिर से बोलोगे. हस्तांचे ड्राइंग के बारे में क्या बताएं सर? किसके बारे में, कौन सा? हस्तांचे. यस सर, और ड्राइंग बना के ये क्या बताएं? मतलब बेटा मैं समझा नहीं, हस्तांचे मतलब क्या, आप प्रश्न ठीक से पूछिए मुझे. सर जो बताएं आप हस्तांचे, उसका क्या मतलब है? हास्य चित्र मैंने बताया ना बेटा आपको कि जो हम लोग जो चित्र देख के हम लोगों को हंसी आ जाती है उसी हास्य चित्र कहा जाता है. हाँ, और थैंक यू. हाँ बेटा. मौसम विजय. हेलो. हाँ हेलो सर. हाँ बोलिए बेटा. मतलब क्या होगा?
क्या व्यंग चित्र का अर्थ? व्यंग्य चित्र मैंने बताया ना बेटा, जैसे हास्य चित्र होता है तो उसके अगली अगली स्टेप जो होती है वो होती है व्यंग्य चित्र। व्यंग्य चित्र मतलब क्या, ऐसा चित्र जिसको जिसको देख के हम लोगों को कुछ मैसेज मिलता है, जो जो चित्र से देख के हमारे दिमाग में बहुत एक मैसेज मिल जाता है, हमारे दिमाग में बहुत सारी विचार उत्पन्न हो जाते हैं और जो हम लोगों के लिए एक संदेश छोड़ के जाता है उसे व्यंग्य चित्र कहते हैं। वो भी किसके थ्रू, एक विनोद के थ्रू, एक चुटकुला दिखाकर। ओके, समझ और सर। आगे आगे पूछिए बेटा, कौन है? प्रवीणा वर्मा। हॅलो सर, हॅलो सर. हाँ हाँ बोलिए बेटा। सर तुम्ही आता सांगत होता, माझी आवाज येते? हो येते सर बेटा, तुम्ही खूप छान सांगत येते, होता बोला की विचार। तुम्ही आता प्रत्येक ड्रॉइंग मध्ये सांगत होता की ड्रॉइंग काढतात पण त्यांची पेन्सिल तर वेगळी लागत असेल. हो हो बेटा, पेन्सिल वेगळी वेगळी असते. बरोबर आहे बेटा, मग खूप छान मराठी विचारलं. मला 5 पेन, थँक्यू. मला आहे ना 5 पेन्सिलांची हा नावं सांगतील का प्लीज? ते तर एक चित्रकार सांगू, म्हणजे चित्रकार तुम्हाला सांगू शकणार की ड्रॉइंग काढताना तुम्हाला कुठल्या कुठल्या याचे काढा पेन्सिलची गरज पडेल म्हणून. नाही, ते मला 5 पेन्सिलची नावं नोट करायची आहेत. अच्छा अच्छा, तुम्ही जर मार्केटमध्ये गेलेत ना बाळा, तर तिथे तुम्हाला दुकानामध्ये जर विचारले तर तिथे पेन्सिल तुमचा तुम्ही आवाज विचारले की ब्रेक मला होते. चित्र काढायचे आहेत. काय? सर तुमची आवाज ब्रेक होते. हॅलो. हा हॅलो बाळा, हॅलो. आवाज तुम्ही मार्केटमध्ये गेलेत ना आवाज तर तुम्हाला ब्रेक खूप होते. व्हरायटीचे पेन्सिल्स तिथे मिळतील. आवाज तिथे नाही नेटवर्कचा येते. इश्यू असेल बाळा तुझ्याकडे, तिथे माझ्या इथे. नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल बाळा तुझ्याकडे. तुम्ही मार्केटला गेलेत ना तर तिथे भरपूर पेन्सिल तुम्हाला मिळेल. HB ची अशी कुठली पेन्सिल घ्यायची ज्याची नोक जी असते ना बारीक असते, काही पेन्सिल्स असतात त्याचे जाड असतात, तर तशा प्रकारे तुम्ही घेऊ शकता. थँक्यू. हेलो सर. ओके बेटा. थँक्यू सर. हा सुमित यादव, विचार बाळ, काय विचारायचं आहे? हास्य चित्र मतलब काय? हेलो, हास्य चित्र अभी मैंने बताया बेटा थोड़ी देर पहले, हास्य चित्र किसे कहते हैं? हेलो, आवाज आ रही है मेरी? हाँ सर. हाँ अभी थोड़ी देर पहले बताया था मैंने बेटा, हास्य चित्र किसे कहते हैं? एक ऐसा चित्र जिसे देखते ही हम लोगों को झट से हंसी आ जाए, एक नॉर्मल चित्र, उसे हास्य चित्र कहते हैं. हेलो. हाँ प्रीति, पूछिए. यस सर, गुड मॉर्निंग सर. सर मुझे ये पूछना था गुड कि मॉर्निंग बेटा. हम लोग को सर मेरी आवाज आ रही है? हाँ हाँ आ रही है बेटा, पूछिए. सर मुझे ये पूछना है कि हम लोग को हास्य चित्र से मैसेज मिल सकते हैं? हाँ अगर आप थोड़ा उसके ऊपर सोचोगे तो पक्का मैसेज आपको मिल ही जाएंगे बेटा. सर बस. और सर R.K. लक्ष्मण का फुल फॉर्म क्या है? पूरा नाम. R.K. लक्ष्मण का? हाँ. हाँ राधा कृष्ण कृष्णमूर्ति लक्ष्मण. ओके सर, थैंक यू सर. ओके ओके बेटा, हाँ हाँ बेटा. सर हो गया है, धीरज सर.